विनोद कांबळी तुमच्यातल्या खूप लोकांना लक्षात नाही राहणार मित्रांनो. त्याच्याकडे अजूनही काही रेकॉर्ड्स आहेत की जे अजून तोडले गेले. त्यांनी हे रेकॉर्ड नोंदवून आतापर्यंत 31-32 वर्षांचा काळ लोटलाय, पण तो अजूनही सर्वात तरुण द्विशतक कसोटी सामन्यात झळकावणाऱ्या लिस्टमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे. थर्ड यंगेस्ट डबल सेंचुरियन इन टेस्ट क्रिकेट हिस्ट्री, यंगेस्ट इंडियन डबल सेंचुरियन. आणि जेव्हा सचिन तेंडुलकरकडे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकही डबल 100 नव्हती, तेव्हा विनोद कांबळीच्या एकामागून एक 2 डबल 100 होत्या. आणि आचरेकर सरांचा पट्टशिष्य असणं याचा अर्थ जे सचिन तेंडुलकरच्या तोंडून आपण खूप ऐकलंय ना, जे मुंबई क्रिकेटचं सार आहे, एका महान बॅट्समनसाठी एक मोठी इनिंग झाल्यानंतर पुढच्या इनिंगवर तुम्ही काय करताय हे महत्वाचं आहे. तर त्या बाबतीत विनोद कांबळीनी एक डबल 100 केली इंग्लंड विरुद्ध, पुढच्या त्याच्या टेस्ट इनिंग्समध्ये झिम्बाब्वे विरुद्ध परत डबल 100 केली. आणि बऱ्याच लोकांना विसर पडतो की त्यांनी त्याच्यानंतरची त्याची जी पुढची टेस्ट इनिंग्स होती, त्याच्यानंतर 3 ते 4 महिन्यांनी आली श्रीलंकेविरुद्ध, तिकडे त्यांनी 100 रन केले. सलग 3 इनिंग्समध्ये 100 करायचा पराक्रमही त्याच्या नावावर आहे. आणि त्याच्यामुळे विनोद कांबळे किती स्पेशल होता याचे साधं उदाहरण आहे.